अजित पवार हे ओबीसीशी का दुजाभाव करतात याचं उत्तर आम्हाला मिळत नाही. कारण त्यांच्या फायनान्स विभागाकडे ती फाईल गेले कित्येक दिवस पडून आहे. या सगळ्या महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना PhDची अधिछात्रवृत्ती जे द्यायची आहे हे तुम्ही बार्टी आणि सारथीच्या नियमाप्रमाणे महाज्योतीला देणे बंधनकारक आहे. कारण तुमचा तो 24 जुलै 2024च्या निर्णयानुसार सगळ्या संस्थांना समान धोरण लागू केलं आहे आणि 11 ऑक्टोबर 2024ला हे जे महाज्योती किंवा सारथी आणि बार्टीप्रमाणे या सर्व विद्यार्थ्यांना समान नियम नोंदणीपासून त्यांना PhDच्या विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्ती देणं बंधनकारक आहे. पण या दोन संस्थांना देऊन टाकलंय आणि महाज्योतींची फाईल वित्त विभागाकडे अडून आहे, अजितदादांच्याकडे अडून आहे. मला मुख्यमंत्र्यांना थेट विचारायचं आहे की तुमचे वित्तमंत्री असे आमच्याशी का वागतात? तुम्ही त्यांना दम का देत नाही? तुम्ही कोल्हापूरची सारथीची बिल्डिंग 150 कोटीची बांधली, पुण्याचा सारथीची बिल्डिंग 5 स्टार हॉटेल बांधलं, हॉटेलसारखी बांधली आणि अजूनही महाज्योतीच्या इमारतीचा पत्ता नाही, त्याला पैसे नाही. मग मुख्यमंत्री ओबीसींच्या भरोशावर निवडून येतात आणि ते का त्यांना दाटत नाहीत? त्यांना का सांगत नाहीत की तुम्ही महाज्योतीला सुद्धा मग समान पैसा समान निधी, मग त्यांना एवढा मोठा निधी दिला, जवळपास या सगळ्या बांधकामासाठी 600-700 कोटी रुपये खर्च केलेत 10-15% लोकांसाठी आणि इकडे मात्र 54% लोक ओबीसी असताना यांच्यासाठी इमारतीला पैसा नाही, हॉस्टेलसाठी पैसा नाही. आता काहीतरी सांगितलं मोर्चा निघाल्यानंतर काल की आम्ही 28 ऑक्टोबरपर्यंत सगळ्या जागा शोधा. आतापर्यंत काय झोपले होते काय वर्षभर? आता जागा शोधायला लागलेत. म्हणून मी मुख्यमंत्री महोदयांना पत्र लिहून सांगणार आहे की ज्याप्रमाणे बार्टी आणि सारथीला तुम्ही नोंदणी दिनांकापासून त्या विद्यार्थ्यांना स्टायपंड दिलात, त्याचप्रमाणे ओबीसीच्या विद्यार्थ्यांना महाज्योतीला सुद्धा द्या. आमच्यावर अन्याय करू नका. अजितदादांची भूमिका ही नेहमीच ओबीसीवर अन्याय करणारी आहे, हा माझा थेट आरोप आहे. कारण निधी वितरणावरून ही जी काही दरी दिसते आहे, गॅप दिसते आहे, ती बुजवण्याचं काम करावं. हे अशी पद्धत चालणार नाही महाराष्ट्रामध्ये की एकाला सगळं वाहून द्या आणि दुसऱ्याला उपाशी ठेवा, त्याला काहीच देऊ नका. मग हे कसलं ओबीसीचं सरकार? कशा पद्धतीने ओबीसीसाठी उभे आहेत? एवढी मोठी गॅप कशी असू शकते? एकांना 13,500 कोटी रुपये कर्जासाठी द्यायचे, त्यांनी पोकल्यान घ्यायचे, JCB घ्यायचा, ट्रक घ्यायचे आणि धंदा करायचा, आणि दुसरीकडे मात्र मागासवर्गीय महामंडळाला 500 कोटी रुपये देऊ शकत नाहीत. 2 लाखाचा कर्ज असेल तर बँकवाला फिरवतो, चक्रा मारायला होतो 6-6 महिने, त्याला कर्ज मिळत नाही. आणि एकीकडे मात्र तिजोरी खाली केली जाते, तिजोरीत पैसा नाही म्हणून. तर हे यामध्ये मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातलं पाहिजेत. आणि ज्याप्रमाणे निर्णय घेतला तुम्ही 11 ऑक्टोबर नाही 24 जुलै 2024ला समान निधी देण्याचा, तर त्या निर्णयाचं पालन केलं पाहिजे. पण हे होताना दुर्दैवानं दिसत नाही. त्यामुळे आमच्यावर अन्याय करू नका ही या विद्यार्थ्यांची भावना आहे. मी मुख्यमंत्री महोदयांना पत्र लिहून त्यांच्याकडे ही मागणी करणार आहे. अजित पवार मुद्दाम दुजाभाव करताय असं वाटतं मला 100% दिसत आहे, पण मुख्यमंत्री लक्ष घालत नाहीत ना. 100% खात्रीनं सांगतो, बसावं एका बैठकीमध्ये. आतापर्यंत किती निधी दिला आणि आमची फाईल तुरंत, सारथीची फाईल आली की 2 मिनिटामध्ये क्लिअर होते, 2 दिवसात क्लिअर होते. आणि ही फाईल 6-6 महिने पडून राहते यांना निधी देताना. हे काय कशाला करताय ते? आमच्या विद्यार्थ्यांना सांगतात तुम्हाला भेटणार नाही, जा भाऊ आम्ही. आणि मग काय म्हणतात वरून की तुम्ही त्यांना दिलं तर ती आमची चूक झाली, म्हणजे मराठा समाजाला दिलं चूक झाली, आणि ओबीसी समाजाला असं सांगताय. बाबा राज्य सगळ्यांचं आहे, सगळ्यांना समान वागणूक द्या, सगळ्याबरोबर वागा. आमचे काय मराठा समाज काही दुश्मन नाहीत. तुम्ही त्यांना दिलात तसं या ओबीसींना पण द्या, ही आमची भूमिका आहे.
काल तुम्ही इशारा दिलाय की GR रद्द झाला नाही 2 तारखेचा तर मुंबई, ठाणे आणि पुणे जाम करू, हा इशारा होता की याचा अर्थ काय काढत आहे? नाही इशारा इशारा होता. इशारा सरकारलाच होता, दुसऱ्याला कोणाला देणार? ज्या पद्धतीनं ठाण्यामध्ये एक उपमुख्यमंत्री बसून आहेत, पुण्यामध्ये दुसरे उपमुख्यमंत्री बसून आहेत आणि मुंबईच्या मध्ये मंत्रालयामध्ये 6व्या माळ्यावर मुख्यमंत्री बसले आहेत. त्यामुळे जर त्यांनी जरांगे पाटलांनी मुंबई जाम केली म्हणून काही कुठले कशाही पद्धतीनं निर्णय घ्याल तर मग आम्ही पण बघू ना. 54% आता एकत्र येत आहेत, हा समाज पेटला आहे. तुम्हाला 10% 15% आवरता आलं नाही, तुम्ही या 54% कसं आवरणार? त्यामुळे आम्हाला मजबुरीनं तो निर्णय घ्यावा लागेल. हा इशारा आहे आणि सत्यामध्ये आम्ही लवकरच करूनही दाखवू जर GR रद्द झाला नाही तर. 14 सप्टेंबरला महाविकास आघाडीचे नेते मुख्य निवडणूक आयुक्तांना भेटणार आहे, त्यात राज ठाकरे देखील सोबत असणार आहे. काय समजायचं, काँग्रेस राज ठाकरेच्या महायुतीमध्ये सहभागाला समर्थन समजायचं? बघा, ज्या पद्धतीनं निवडणूक आयोगांची बेईमानी चालली आहे, मतदार याद्यामधला घोळ आहे, पारदर्शकता राहिली नाही आणि अशासाठी जर सर्वपक्षीय मंडळी आम्ही भेटत असू त्यात तर गैर काय आहे? राज ठाकरे काही महाराष्ट्राच्या बाहेरचे आहेत असं नाही, त्यांचाही पक्ष आहे आणि राहायला तुमच्या मनातलं जे काही असेल आघाडीचा वगैरे ते पुढे ठरेल. ते काय अद्याप अजून काही संपलेलं नाही, विषय संपलेला नाही. आम्ही सगळे बसून महाविकास आघाडीचे लोक बसून निर्णय घेऊ आणि कोणी जर येत असेल सोबत तर त्यामध्ये हायकमांडला कानावर घातलं जाईल आणि हायकमांडची तयारी असेल त्यांच्याशी चर्चा करून तो निर्णय आम्ही घेऊ. तुम्ही म्हटलं विषय संपला नाही मनसेला महाविकास आघाडीत घेण्याचा, याचा अर्थ असा होता की विषय सुरू झाला, स्कोप आहे त्यांना घेण्यात हायकमांडने चर्चा करून? बघा, स्कोप म्हणण्यापेक्षा त्यांची तयारी काय आहे ते काँग्रेसमध्ये असलेल्या महाविकास आघाडीमध्ये येत आहेत की उद्धवजी बरोबर जात आहेत, हे त्यांच्याही मनात काय आहे तेही कळलं पाहिजे ना. आम्हीच म्हणू पण त्यांनी जर दोन भावांनी काही वेगळा चर्चा केली असेल तर मग त्याला आमच्यापाशी कुठलं उत्तर असणार? म्हणून या तीनही दोघाही नेत्यांचं मत आणि आमच्या हायकमांडचं मत हे एकत्र बसून ठरलं की निर्णय या दिशेनं जायचं की त्या दिशेनं जायचं, त्यावेळेस तो निर्णय होईल. हो, ही सगळी बैठक होत असताना आज मात्र राज ठाकरे मुख्यमंत्र्यांसोबत एका चित्रपटाच्या ट्रेलरच्या निमित्तानं एकत्रित येतात. तुमच्याशी चर्चा सुरू आहे का मुख्यमंत्र्यांची पण एकत्रित? नाही याला आता म्हणजे काय, हे एकमेकाचे दुश्मन आहेत काय? बाजूला पिस्तूल घेऊनच गेले पाहिजेत एकमेकाला भेटायला असं थोडं होतं आहे. काही कार्यक्रमानिमित्त नेते एकत्र येतात, बऱ्याच वेळा येतात, आम्ही येतो एकत्र. त्यामुळे याचा अर्थ काही चुकीचा लावण्याला मला योग्य वाटत नाही. भेटू शकतात, काही कार्यक्रमानिमित्त एकत्र येऊ शकतात, ते काही पक्षीय कार्यक्रम नाही, तो पक्षाचा कार्यक्रम नाही. त्यामुळे यामध्ये फार चर्चा करण्याची आवश्यकता वाटत नाही. दिवाळीची खरेदी फक्त हिंदूंकडूनच करा असं आमदार संग्राम जगताप म्हटलेले आहे. मी ऐकलं आहे ते. आता अजित पवारांनी त्यांना नोटीस पाठवतो म्हणतायत. त्याच्या मानगुटीवर सध्या हिंदुत्वाचं भूत बसलेलं आहे आणि तो भूत सध्या त्याला वाटतं की मला पुढची माझी स्वप्न पूर्ण करतील, मला मग मंत्री करतील, मला मोठे खाते देतील, मला मुख्यमंत्री करतील, असा त्याचा गोड गैरसमज झालेला दिसतो हिंदुत्वाचा नारा देऊन. आणि अशा प्रकारे विष कालवण्याचं काम तो करतो आहे. राहतो राष्ट्रवादीमध्ये, भूमिका भाजपची मांडतो. यांच्यावर आम्ही कोर्टात जाणार आहोत अशा वक्तव्यावर. ज्यांनी संविधानाची शपथ घेऊन जी ओध घेतली त्यामध्ये कुणाशीही वैरत्व ममत्वभाव असणार नाही अशी जी काही शपथ घेतली आणि त्याचा भंग होतो आहे, त्याच्या वक्तव्याविरुद्ध कोर्टात जाऊन याचं सदस्यत्व रद्द करा अशी मागणी आम्हाला करावी लागेल आणि त्याची चर्चा आमची परवाच्या बैठकीमध्ये या विषयावर चर्चा आम्ही करू. आणि असे जे आग लावणारे आहेत, समाजात द्वेष निर्माण करणारे धर्मात आणि स्वतःचं कर्तृत्व शून्य असलेली ही मंडळी धर्माच्या नावावर काही करू पाहत आहे, त्याला कुठलाही बेस नसताना, तर अशा विरुद्ध न्यायालयामध्ये आम्हाला मागावं लागेल, न्याय मागावं लागेल की या माणसाला त्या आमदारच्या पदावर राहण्याचा अधिकार आहे का. सहकार मंत्र्यांनी काल दिलगिरी व्यक्त केली, परंतु ते पुरेसं आहे का की शेतकऱ्यांबद्दल असे शब्द वापरणं त्यांनी राजीनामा द्यायला? ज्यांच्या पोटात जे आहे ते ओठात आलं. आबासाहेबांच्या पोटात जे होतं ते ओठात आलं. यावरूनच नियत काय आहे हे कळते शेतकऱ्याप्रती.
उनकी नियती बुरी है, त्यामुळे आता माफी मागून काय उपयोग आहे? तुम्ही पहिल्यांदा हे करण्याची गरज होती का वक्तव्य? शेतकऱ्यांना दुःख मोठं आहे, त्यांच्या दुःखावर मीठ चोळण्याचं काम या मंत्र्यांनी केलेलं आहे. मीठ चोळलं आहे, अक्षरशः जखमेवर मीठ चोळलं आहे. आणि आज 15 दिवसामध्ये 81 शेतकरी आत्महत्या करतात, याची लाज वाटत नाही या मंत्र्याला? थोडी शरम वाटत नाही आपण काय बोलतो आहोत? आणि त्यांना संकटात सापडलेल्या माणसाला सात्वन करण्याऐवजी त्याला डिवचण्याचं काम, त्याचा अपमान करण्याचं काम जर मंत्री करत असेल तर माफी मागून काय उपयोग आहे? भाऊ, जैन मुनी कल्याण रत्न यांनी म्हटलेलं आहे की एखाद दुसरा व्यक्ती गेला तर काय होतो, आम्ही डॉक्टरांना मानत नाही, डॉक्टर मूर्ख असतात आणि जैन मुनीमुळेच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले असं दावा त्यांनी. त्याचं उत्तर देवेंद्रजींनी दिलं पाहिजे. कोणामुळे मुख्यमंत्री झालेत? जैन मुनीमुळे झालेत, देवेंद्रजी साधू संतांमुळे झालेत, कोणामुळे झालेत? हे उत्तर जर CM कडून आलं तर मग आम्हाला बोलता येईल. कारण जैन मुनी जर म्हणत असतील की आमच्यामुळे मुख्यमंत्री झाले, त्यात किती तथ्य आहे याचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी करावा. आणि नाहीतर त्यांनी शस्त्र घेण्याची भूमिका बाळगली आहे. आता जैन जर शस्त्र घ्यायला लागले तर त्याचे वाईट परिणाम होतात की चांगले परिणाम होतात? ते किती लोकांचा जीव घेतात शस्त्र घेऊन, हेही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं पाहिजे. म्हणजे प्राण्यांच्या रक्षण करताना माणसाचा जीव घेण्याची भूमिका जैन मुनी जर बोलत असतील तर मला वाटतं की राज्यामध्ये काय धांदली चालली आहे, म्हणजे कुणाचा पायपोस कुणाच्या पायात नाही अशी जे काही भूमिका राज्यामध्ये आहे ते काय म्हणजे गोंधळ, सावळा गोंधळ ज्याला म्हणतो, गोंधळाची स्थिती सर्व पसरलेली आहे. आणि म्हणूनच अशा प्रकारचे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. निलेश घायवळवरून माझा राजकीय करिअर संपवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं योगेश कदमांचं म्हणणं आहे. छोटी मोठी वादळ आली तरी पर्वत हलत नाही असं ते म्हणतात आणि मुख्यमंत्र्यांनी देखील त्यांची पाठराखण करायच लागणार. आता गुंडांना जर प्रमाणपत्र दिलं किंवा लायसन्स मिळालं तर कोणते मुख्यमंत्री समर्थन करतील? कोणीच करत नाही आतापर्यंत. त्यामुळे त्यांनी कुणाच्या इशाऱ्यावर दिलं तर तो एक मोठा माणूस कोण आहे? तो नगर जिल्ह्यातील आहे, तो सुद्धा एका मोठ्या खुर्चीवर बसलेला असं मी मानतो. त्याच्या म्हणण्यानुसार दिल्याची माहिती आहे. तर तो कोण आहे त्याचं नाव त्यांनी घ्यावं. जी काही त्यांनी ते आता प्रमाणपत्र त्याला लायसन्स मिळालंच नाही पिस्तूलचं, शस्त्र परवाना, तर मग ते मिळालं आहे तो डुप्लिकेट आहे का? त्यांनी बाळगलं कसं? आहेच त्याच्याकडे परवाना, पण त्यावर जी सही केली तर कोणाच्या म्हणण्यावर केली त्याचं नाव घ्यायला हे का घाबरत आहेत योगेश कदम? नाव घेऊन मोकळं करावं, मग त्याच्या मागे आम्ही लागू. सुधीर मुनगंटीवार यांच्या दिल्लीच्या वाऱ्या वाढलेल्या आहे. अमित शहा सोबत सलग दुसरी भेट त्यांची होत आहे. कशा प्रकारे बघता नवीन राजकीय बदलाकडे? चर्चा काय ते केंद्रात संघटनेत जाण्याची चर्चा आहे तुमच्या जिल्ह्यात? हे असं आहे, महाराष्ट्रामध्ये रोज फुलांचा वर्षाव सध्या देवेंद्रजी आणि आपले मुनगंटीवार करतायत एकमेकावर. पुष्पवृष्टी होते आहे, त्यातून हे अधिक होत आहे पुष्पवृष्टी. म्हणून दिल्लीमध्ये जाऊन तिथे या पुष्पवृष्टीपासून बचाव करावा अशी कदाचित त्यांची भूमिका असेल. नव्या जुन्या आमदारांच्या मध्ये निधीचा जो घोळ झाला त्याबद्दल, नव्या आणि जुन्या आमदारांमध्ये निधीचा जो घोळ, निधी वाटपाचा जो घोळ, निधी मिळते का आमदारांना? निधी तर कुठलीच मिळत नाही. आता ज्या निधी जुन्या होत्या 2 वर्षापूर्वी दिलेल्या त्याच निधीचे कामं सुरू आहेत. नवीन तर कुठलाच निधी 1 रुपयाचा मिळाला आहे. आम्हाला देण्याचा प्रश्नच नाही, पण सत्ताधारी आमदाराला सुद्धा देण्यासाठी निधी नाही असे सत्ताधारी आमदार ओरडत आहेत. कारण आलेले पैसे लाडक्या बहिणीकडे चाललेत, उरलेले पैसे खाण्यात चाललेत, तर देण्यासाठी काय राहील अशी परिस्थिती आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात संभाजीनगरमध्ये संभरणा मोर्चा निघणार आहे, सुरू झाला आहे. आणि MIMने समर्थन दिलेलं आहे त्याला. नाही, जाय शेतकऱ्यांच्यासाठी ज्याला भावना चांगल्या आहेत तो देईल. शेतकऱ्यांचा पाठीमागे ज्याला उभं राहायचं आहे तो समर्थन देणार. पण या सरकारने ते काय पॅकेज दिलं? फक्त 6,500 कोटी रुपये स्वतःच्या तिजोरीतून दिले, कायचं 31,000 कोटी रुपये दिले. मी त्या खात्याचा मंत्री होतो, मला माहिती आहे आम्ही किती दिलेत. यावेळेस हे कोरोनाचं संकट असताना सुद्धा
पूर्ण फार मोठं डिझास्टर असताना सुद्धा शेतकऱ्याच्या पाठीमागे आम्ही उभे राहिलो. आता यांच्याकडे कुठलं काय, त्यावेळेस पैसे येत नव्हते, तिजोरी सगळे व्यवस्था बंद पडल्या होत्या, खरेदी विक्री जमिनींचे व्यवहार बंद पडले होते, कारखाने बंद पडले होते, कुठलाही महसूल गोळा होत नव्हता. अशा स्थितीतही शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली, कोरोनाच्या संकटात दिली. आता कुठलाही संकट नाही. त्यावेळेस काय केलं, त्यावेळेस काय केलं, कोरोना झोंबला होता ना सगळ्या, तुम्हाला दवाखान्यात होतात ना तुम्ही सगळे, अनेक जण जे आत्ता चिवचू चिवचू करतात ते. त्यामुळे त्यांना माहीत नाही काय त्यावेळेस कोरोना होता, काय द्यायचं ना काय नाही द्यायचं. सरकारकडे पैसे तरी होते काय, केंद्राने मदत केली नाही, तरी पण राज्याच्या भरोशावर आम्ही त्यावेळेस केले. आता तुम्हाला NDRFच्या निकषाप्रमाणे पैसे मिळत आहेत आणि ते पैसे मिळाले तुमच्या खिशातून किती जात आहेत, तर 6,500 कोटी रुपये फक्त जात आहेत. तुम्ही काय फार मोठा उपकार केला नाही, 6,500 कोटी रुपये दिलेत शेतकऱ्यांना. तेही मिळतील तेव्हा पाहू. उधारी उधारी म्हणजे लबाळाचं दिल्याशिवाय जेवण काही खरं नाही खाल्ल्याशिवाय, असा प्रकार आहे तो. धन्यवाद.